मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आमच्या टॉस बॉक्स मध्ये देतोय नितीन शेट पारधी यांच्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅच आम्ही या ठिकाणी देतोय. बरोबर संघाला पुढच्या वाटचालीसाठी आपण देऊया शुभेच्छा. चांगला खेळ त्यांचा राहिला. कोपोली संघाला परास्त केलाय आणि अंतिमच्या फेरीमध्ये हा संघ दाखल झालेला आहे. आमच्या साथी समालोचक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. योगेश सर या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. ते मराठीचा एक गोड आवाज सातत्यपूर्वक आपण या स्पर्धेमध्ये सलग 3 दिवस त्यांचा आवाज ऐकतोय. अगदी प्रेक्षकांना मनमुग्ध करणारा त्यांचा एक गोड आवाज आपल्याला पाहायला मिळतो. ज्यामुळे या मॅच मध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळेल भोसरी संघानं टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय तो बॅटिंगचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. बॅट्समन समीर आणि त्याच्या सोबतीला प्रशांत. गेम ऑन लेग स्प्लिट पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजीसाठी मोरेवाडी क्रिकेट संघाकडून गोलंदाज झालेला आहे सुरेश. 3-2-1 लेग स्प्लिट सामन्याला सुरुवात. दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय गोलंदाज सुरेश आडपा बॅटनं क्रॉस बॅटनं क्षेत्ररक्षक कुणी नाहीये. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे ठोकलाय पहिल्याच बॉल वरती खणखणीत असा षटकार. त्यावरती मिठ्ठमने आक्रमण केलं होतं. फलंदाज समीरनं षटकार ठोकला होता. परंतु यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न परंतु पंचांनी बॅट बॉलचा इशारा केलेला आहे. त्या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुल टॉस बॉल आणि त्यालाही गॅप मध्ये ढकललाय. लॉंग स्टॉप रिझल्टला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय गोलीच्या वेगानं सीमारेषा पार खणखणीत चौकार. डिफिनेटली मोठू पतलूचा डान्स आपण 3 रात्रीमध्ये पाहिलेला आहे आणि त्यांच्यासाठी देखील मोठी मोठी रक्कम खरं तर बक्षीस या ठिकाणी येत आहेत. आम्ही सगळ्या मान्यवरांचं आणि आमचे जे मुख्य आयोजक जे आहेत गणेश शेट खडके तर साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खरं तर या स्पर्धेसाठी खरं तर भरपूर मेहनत त्यांच्या माध्यमातून अफाट मेहनत नुसती मेहनतच नाहीये तर प्रत्येक खेळाडूसाठी देखील त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लावली गेलेत. मी ते म्हणेन चौकार हॅट्रिक साठी 1000 आहेत. षटकार हॅट्रिक साठी देखील 1000 आहेत आणि विकेट हॅट्रिक साठी देखील 1000 आहेत. हो यावेळेस दोन्ही गाड्या एकच एंडला परंतु काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये जणू काय तिथं विकेट जाण्याची दाट शक्यता होती परंतु विकेट मिळालेली नाहीये. थोडीशी निराश असतील गोलंदाज या ठिकाणी कारण तिथून विकेट मी तर म्हणेन आली असती. जर का थ्रो डेंजर एंड कडे झाला असताना तर कदाचित कदाचित तिथून विकेट मिळाली असती बॅट गोलंदाजी करणाऱ्या मोरेवाडी क्रिकेट संघाला. परंतु इथून दोन्ही खेळाडू सुखरूप आहेत क्रीजवरती. प्रशांत आणि त्याच्या सोबतीला समीर ही दोन खेळाडू सध्या आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. भोसरी एक संघ मी इथे म्हणेन क्वार्टर फायनल मध्ये तो एक संघ दाखल झालाय परंतु या संघाचा प्रयत्न देखील भरपूर चांगले पाहायला मिळत आहेत. फुल टॉस बॉल प्रशांत पिक केलाय आणि त्याला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल साला सीमा पार षटकार.
तसं बघा ज्यावेळेस मित्रमंडळींना मोठू पतलू डान्स करतात ना, कॅमेरामॅन ते कैद करायचा ते क्षण. ज्यावेळेस त्यांचा डान्स चालू होईल त्यावेळेस आपण त्यांच्यावरती कॅमेरा प्लीज आपण त्यांच्यावरती कॅमेरा फिरवत जा. आणि तो क्षण जो आहे त्यांचा डान्सचा तो आपण ना जो प्रेक्षक वर्ग मी ते म्हणेन यूट्यूबच्या माध्यमातून जे एन्जॉय करतात त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे त्यांच्यावरती तुम्ही कॅमेरा फोकस करत जावा. चला मॅच स्टार्ट करायचं बघा. जास्त वेळ घेतात आपण असं वाटतंय भोसरी क्रिकेट संघ. विकेट किपर जवळ आलेला आहे त्यामुळे थोडस मी तर म्हणेन त्या ठिकाणी फलंदाज मी तर म्हणेन उंच ऑन साईडला कबरच्या मध्ये खेळलाय. बॉल अडवणं जाईल कठीण मात्र प्रशांत ठोकलाय. अजून एक खणखणीत असा चौकार. चौकार आलाय. चौकार साठी देखील 1,000 रुपये आहेत. आमचे मुख्य आयोजक हो यावेळेस मात्र चांगला फटका होता परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफला पकडला जाईल आणि संपलाय खेळ. फलंदाज प्रशांतचा पहिला धक्का भोसरीला. डेफिनेटली किंग मेकर मी तर म्हणेन ना आमच्या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत गणेश शेठ कडके साहेब जणू काय तसं स्वांग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. किंग मेकर म्हणून त्यांचं देखील बोलक आहे या विभागामध्ये आणि त्यांची ही दमदार स्पर्धा आपल्या या मैदानावरती खरं तर पाहायला मिळते. चौकार हॅट्रिक साठी देखील 1,000 आहेत. षटकार हॅट्रिक साठी देखील 1,000 आहेत आणि विकेट हॅट्रिक साठी देखील 1,000 रुपये आहेत. बघा ही सुवर्ण संधी आहे प्रत्येक खेळाडूंसाठी, प्रत्येक गोलंदाजासाठी, प्रत्येक फलंदाजासाठी. परंतु ती संधी अजून तरी मी तर म्हणेन इथून कुठल्या खेळाडूंना साकारलेली नाहीये परंतु संधी आहे प्रत्येक खेळाडूला चान्स आहे. मागच्या 2-3 दिवसामध्ये आपण पाहिलं होतं की प्रत्येक विकेट हॅट्रिक प्रत्येक षटकार हॅट्रिक साठी मी तर म्हणेन 5,000 10,000 11,000 पर्यंत देखील पारितोषिक लागले होते या मैदानावरती. आणि उद्याचा दिवस मेगा फिनाल आहे, ग्रँड फिनाल आहे. उद्या मी तर म्हणेन 10 का 20,000 पर्यंत जाऊ शकते पारितोषिक. त्यामुळे प्रेक्षक वर्ग देखील उद्याच्या दिवसामध्ये मोठ्या संख्येनं खरं तर दाखल नक्कीच होणार. गोलंदाज तयार दुसऱ्या षटकासाठी. शॉर्ट पिच बॉल पंचांचा इशारा पुन्हा एकदा या ठिकाणी बॅट बॉलचा इशारा त्या ठिकाणी करत आहेत. अतिरिक्त दुसरी बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. डेफिनेटली आणि आयबा कॅश साठी देखील 500 रुपये आहेत आणि कमिटी कडून देखील 100 आहेत म्हणजे एकूण 600 रुपये आहेत आयबा कॅश साठी. काय घडलं जातं मधाच्या आतमध्ये आमच्या ऑफिसर विशाल बागमारे सर आहेत आणि त्यांच्या सोबतीला हरेश केवारी सर दोघांना आम्ही शुभेच्छा देतोय. दिस ऑफिशियल वन्स आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल बागमारेचा आवाज देखील आपण सातत्यपूर्वक 3 रात्रीमध्ये त्यांचाही आवाज ऐकतोय. आणि उद्या उद्याच्या दिवसामध्ये देखील लकी ड्रॉ देखील असणार आहे. त्यामध्ये जेंट्स महिला देखील कुणी लकी ड्रॉ साठी आपण येऊ शकतात. कुणी आनंद घ्या त्या लकी ड्रॉचा आणि उद्याच्या त्या दिवसामध्ये ही मी ते म्हणेन चांगली संधी आहे.
आणि ते सगळ्यांनी घ्यायचे आणि त्यामुळे प्रेक्षक वर्ग जो आहे तो नक्कीच मोठ्या संख्येनं या ठिकाणी पोहोचणार अशी अपेक्षा आपण या ठिकाणी करूया. पुन्हा एकदा जाऊया मॅचमध्ये. सबीर आणि त्याच्या सोबतीला फलंदाजीसाठी आला सुरेश. सुरेश 11 पोझरी अगदीच या सुरेशचा जर आपण विचार केला तर पोझरी संघाचा एक चांगला खेळाडू होता आणि तो आता सध्या आपल्यामध्ये नाही आहे. त्यामुळं त्याच्या नावाला उजाला देण्यासाठी भोसरी संघ नेहमीच अनेक मैदानावरती खरेतर खेळताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि याही मैदानावरती तो पुन्हा एकदा त्याच्या नावाला उजाला देण्यासाठी पुन्हा एकदा तो या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आयवास कॅचसाठी हा आयवा कॅच जर का एका हाताने पकडली तर 1000 रुपये या ठिकाणी आहेत आमचे गणेश शेठ खडके साहेबांकडून. बघा आयवा कॅच साठी 2 हाताने पकडली तर 500 भेटतील आणि एका हाताने पकडली तर 1000. क्या बात आहे. आणि जर का 40+ असेल म्हणजे कॅच घेणारा जो व्यक्ती किंवा खेळाडू 40+ असेल तर मग 1500 रुपये असतील. क्या बात आहे. कमालीची पारितोषिक आहेत अगदीच जणू काय या पारितोषिकात जर आपण विचार केला तर आगळी वेगळी हे पारितोषिक आमच्या या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत गणेश खडके साहेबांकडून हे पारितोषिक खरं तर पाहायला मिळत आहेत आणि प्रेक्षक वर्ग जो आहे तो अशाच पारितोषिकांसाठी मी तर म्हणेन काही प्रेक्षक वर्ग आलेला असतो म्हणजे उत्सुक असतो आणि त्यांचा मी तर म्हणेन त्यांचा जल्लोषासाठी ही पारितोषिक भरपूर चांगली खरं तर पाहायला मिळत आहेत. इज डिफिनेटली आणि बघा खेळाडूंसाठी नाही आहेत हा हे पारितोषिक फक्त प्रेक्षक वर्गांसाठी हे पारितोषिक आहे याची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. डिफिनेटली अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल मात्र धावफलक तिथं स्थिरावलं एकूण धाबा धावफलकावरती आहे. आमचे यशवंत डुमणं सर आम्हाला सांगतायत की 28 धाबा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करतोय भोसरी संघ. सर्वप्रथम टॉस जिंकला होता. जो त्याने निर्णय घेतला होता तो निर्णय त्याने सार्थक ठरवला मी तर म्हणेन बॅटिंग करत असताना भोसरी संघानं. या मैदानाचा इतिहास जर का आपण पाहिला तर या मैदानावरती आपण 50+ धाबा देखील चेस होताना आपण पाहिलेले आहेत. टीम रेव आहे का व्हाईट बॉल साठी? येस डिफिनेटली. बघा प्रत्येक टीमला एक एक रिव्ह असेल. सक्सेसफुल झाला किंवा नाही झाला तरी एकच असेल ना, एकच रिव्ह असेल. त्यामुळे इथून भोसरी संघानं जो रिव्ह घेतला व्हाईट बॉल साठी तो रिव्ह आम्ही या ठिकाणी चेक करतो. आमचे तिसरे ऑफिशियल पंच या ठिकाणी आहेत आणि नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही निर्णय पोहोचवू. डेफिनेटली फेअर डिलिव्हरी आहे आणि इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. जो रिव्ह होता मी तर म्हणेन बॅटिंग करणारी टीम भोसरी टीमचा तो रिव्ह इथून सक्सेसफुल झाले. फिल्डिंगचा रिव्ह होता का? हेच डेफिनेटली फिल्डिंग टीमचा रिव्ह होता आणि तो सक्सेस झालेला आहे आणि इथून षटक देखील समाप्त झालेला आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एकूण धाबा धावफलकावरती त्या अर्थातच 28 धाबा 14.14च्या 14.00च्या सरासरीनं हे धाबा संख्या बनवली. ती सुरेश 11 भोसरी क्रिकेट संघानं 2 षटकांमध्ये 2 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे ह्या मॅचमध्ये. किती धाबांचं टार्गेट असेल कारण या मैदानावरती जर आपण विचार केला ना तर 50 धाबा देखील सुरक्षित नाही आहेत या मैदानावरती. 60 धाबा देखील सुरक्षित नाही आहेत. पण तो कधी खेळपट्टी गोलंदाजानं साथ देते तर कधी खेळपट्टी फलंदाजानं साथ देते. त्यामुळे जो तुम्ही टार्गेट सेट कराल तो तुमच्यासाठी कधीही सुरक्षित असू शकत नाही या मैदानावरती. परंतु तुमच्याकडे जर गोलंदाजी चांगली असेल, तुमच्याकडे जर फलंदाजी चांगली असेल तर तुम्ही कसाही सामना असो तो जिंकू शकतात. परंतु ही जी खेळपट्टी आहे ती 2 दिवस मी तर म्हणेन गोलंदाजांना भरपूर साथ दिला आहे. यावेळेस मात्र लॉंग ऑफला पुन्हा एकदा झेल्स आणि संधी चान्स होता परंतु क्षेत्ररक्षकांना तो चान्स गमावलाय. झेल सोडलाय फलंदाज समीरचा. जर समीरनं मी तर म्हणेन सुरुवात जबरदस्त केली होती टीम भोसरी क्रिकेट संघासाठी आणि त्याचाच झेल इथून ड्रॉप केलाय. 2 धाबा याही चेंडूवरती येत आहेत. 2 धाब्याच्या मदतीने टीमची टोटल धाबा संख्या 30 वरती जाऊन पोहोचली आहे. 30 धाबा धावफलकावरती
सध्या पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच असेल वरुष्य आणि त्यांच्या विरोधात असेल हरिग्राम क्रिकेट संघ. त्यावेळेस लॉंग स्टॉप रिझल्टला 76 वेगानं चाललेत. बॉलचा पाठलाग चालू, परंतु त्या ठिकाणी अखेर शेवटच्या मोमेंटला त्या ठिकाणी चेंडू अडवलाय. तत्पूर्वी याही दोन चेंडूवरती 2 धाबा खरं तर पाहायला मिळत आहेत. 2-2 अशा दोन्ही चेंडूवरती डबल्स रन्स पुरुष क्रिकेट संघानं बनवलेले आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी मोठे फटके येत नाहीये, त्यामुळे सिंगल डबल्सने प्रवास त्यांचा चालू आहे. सुरुवातीलाच अगदी मोठे फटके आले होते पॉवर प्लेमध्ये. मी तर म्हणेन षटकार चौकारांची आतिषबाजी झाली होती, परंतु त्यानंतर मोरेवाडी टीमची गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. खेचून मारलाय यावेळेस मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डीप वरनं पोहोचले. त्या ठिकाणी दुसरीचा प्रयत्न, रनआउटची चान्स होती, परंतु इथून क्षेत्ररक्षक फलंदाज इथे म्हणून सुखरूप आहे क्रीजवरती. आमच्या ऑफिसरला विशाल वाघमारे सर त्या ठिकाणी आहेत लेग मंचाच्या भूमिकेमध्ये, आणि त्यांचा नॉट आउटचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. इकडं एका धावेशामध्ये टीमची टोटल धावसंख्या धावपटलावरती 33 धाबा आहेत. त्या षटकामध्ये यशवंत धाबा रोखल्यात. मी तर म्हणेन गोलंदाजी चांगली झाली आहे कुमारच्या माध्यमातून. सुरुवातीला आपण पाहिले तर सुरेश आला होता, त्यानं 22 धाबा खर्च केल्या. त्याच्यानंतर कांता 6 धाबा त्यानं खर्च केल्या. त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, पण तिथून व्हाईट बॉलचा इशारा पंच त्या ठिकाणी करतायत. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते, परंतु इथून एक चेंडू थोडासा खराब पडलाय. पण गोलंदाज कुमार गोलंदाजीवरती आपण पाहतोय एकदा 10-12 रनचा रन ऑफ. बाय गॉड, भन्नाट वेगानं चेंडू फेकलाय. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आपण पाहतोय कुमारची बॅट मागच्या चेंडूवरती फेकला होता, परंतु त्याचं पुन्हा आगमन करत असताना चांगला चेंडू त्यानं या ठिकाणी फेकला, आणि इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. चला, टीम मीटिंग करायची नाहीये बघा प्लीज. भोसरी क्रिकेट संघाला आम्ही विनंती करतोय की प्रत्येक चेंडूमध्ये आपण टीम मीटिंग घेऊ नका. भरपूर सामने पेंडिंग आहेत. एस्टाचा वेग, लाकूड थोड गोलंदाजी आणि सिग्नेचर डिक्स पाच फलंदाज होईल बाद. भोसरी क्रिकेट संघाला लागतोय हा तिसरा धक्का. ठीक आहे. मोटू पतलू जबरदस्त डान्स आम्हाला देखील आवडला. अगदीच बघा जी त्यांची वेशभूषा आहे, अशी वेशभूषा करून पडद्यास समोर येणं मित्रांनो सोपं नाही आहेत, परंतु त्यांचं आपण कौतुक करूया. आज या स्पर्धेमध्ये त्यांनी जी वेशभूषा केली आहे आणि ते प्रेक्षकांसमोर येऊन तो आपला जी कला आहे, तो आपला जो काय आपला डान्स आहे तो ते सादर करतात. त्याला प्रोत्साहन द्या. नक्कीच पंचांनी त्या ठिकाणी पाण्याची माग केली बघा. पाणी घेऊन जायचं प्लीज. पण मैदानाच्या आतमध्ये षटक समाप्त देखील झालेला आहे आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एकूण धाबा आहे धावफलकावरती त्या अर्ध्यातच 36 धाबा. ड्रिंक्स ब्रेक असेल आणि पाण्याचं जे मागच्या ठिकाणी केलं जातं. जाऊया आपण पुन्हा एकदा डीजेकडे.
चांगलं डिझर्व बघा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. टीम मीटिंग पण आपण ताकीद द्या टीमला. सदस्य लगेच विखरून करायचं आहे. इथून मोरेवाडी क्रिकेट संघाला आपण विनंती करतो. एकूण धाबा आहे धावलकावरती त्या 36 धाबा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. मी तर म्हणेन ईश्वरचा आपण विचार केला तर 12.00च्या सरासरीनं हे धाबा संख्या बनवले. ती पोचरे क्रिकेट संघाला 36 धाबा 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. नेक्स्ट मॅचसाठी आम्ही पुन्हा एकदा कॉल करतोय दोन्ही टीमच्या कॅप्टनला भरोसे आणि त्यांच्या विरोधात असेल हरिग्राम. दोन्ही टीम्स कॅप्टन लगेच आमच्या टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं बघा. हा शेवटचा कॉल असेल. एंड ब्रेकमध्ये हा टॉस कंपल्सरी असेल, त्यामुळे आपण प्लीज टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. मग समीरच्या बॅट मधून अजून एक तडाखा पाहायला मिळतोय. अगदीच शॉट फाईनलेगच्या डोक्यावरून मात्र षटकार ढोकलाय त्याला. हो का बात आहे. कमालीचा चेंडू या ठिकाणी रिलीज केला गोलंदाजांना आणि इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटकारानंतर वापसी केली आहे गोलंदाज. आपण पाहतोय गोलंदाज उमेश या गोलंदाजांना 2 चेंडू डॉट फेकला, एक मध्ये षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तर खरं तर साही समर्थ भरोसे खरं तर हा संघ आमच्या अजितदादा लबडे यांच्या माध्यमातून हा संघ पॅक केलेला आहे मी ते म्हणेन. आणि या त्यांच्या आपण खरं तर भरोसे क्रिकेट संघ आज खेळणार आहे. परंतु यावेळेस मात्र थंडीच्या वातावरणामध्ये समीर आलाप घेतोय. ठोकलाय एक संगीतमय फटका. सारे गमप डिफिनेटली षटकार ठोकलाय. दुसरा षटकार मी तर म्हणेन फलंदाज समीरच्या बॅट मधून पाहायला मिळतोय या ओव्हर मध्ये. हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल धाबा संख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 48 या धाबा संख्येवरती. चला भरोसे साई समर्थ भरोसे आणि त्याच्या विरोधात असेल मी तर म्हणेन हरिग्राम क्रिकेट संघ. शेवटचा कॉल आहे टॉस करण्यासाठी आपण लगेच जायचं. पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिझनला गोलीच्या वेगानं 1 बाउन्स चेंडू सीमा रेषा पार. येतोय समीरच्या बॅट मधून अजून एक चौकार. डिफिनेटली थँक्यू सो मच. चौकार आला. चौकारच्या मदतीने टीमची टोटल धाबा संख्या जाऊन पोहोचली आहे त्या अर्थातच 52 या धाबा संख्येवरती. उच्चांक स्कोर बनवण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे. फलंदाजाचा बॅटच्या स्लॉट मध्ये हाई चेंडू आणि त्याला पाठवला. 40 धावांची इनिंग त्यानं साकारले.
या मॅच मध्ये जबरदस्त खेळ त्याचा राहिलेला आहे. चला साई समर्थ भरोसे खरं तर अजितदादा लबडे यांच्या माध्यमातून प्रस्तुत केलेला हा संघ त्यांच्या टीम्स कॅप्टनला आम्ही विनंती करतोय आणि त्यांच्या सोबतीला खेळलेला हरिग्राम क्रिकेट संघ दोन्ही टीम्स कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. बघा आमच्या आयोजकांच्या वतीनं आम्ही या टॉस आमच्या टॉस बॉक्स मध्ये खरं तर घेतोय. सन्माननीय विष्णू शेट केबारे ह्या दादांना आम्ही विनंती करतोय. विष्णू शेट केबारे दादांना विनंती करतोय की आपण या मागचा टॉस आपण या ठिकाणी करायचा आहे. साई समर्थ भरोसे अर्थातच अजितदादा लबडे यांनी प्रस्तुत केलेला हा संघ आणि त्यांच्या विरोधात असेल हरिग्राम क्रिकेट संघ. दोन संघांमध्ये बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये असतील. थोड्या वेळातच टॉस केला जातो आमच्या टॉस बॉक्स मध्ये. टॉस हरिग्राम संघाने टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथम डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. बॅटिंग करणार बरोबर क्रिकेट संघाला असं नेक्स्ट मॅच मध्ये गोलंदाजी करायची आहे. दोन्ही तगडे संघ आहेत. दोन्ही संघ एकमेकांच्या आगेच भरपूर वेळा आलेले आहेत. कधी भरोसे संघानं हरिग्राम संघाला पराजित केलाय परंतु हरिग्राम संघाने देखील भरोसे संघाला पराभूत केलाय. अगदी मॅच तगडी होईल. पाहत राहा WC इव्हेंट्स लाईव्हला. कुठे जाऊ नका इनॅक्शन मध्ये. पुन्हा एकदा आपण विनंती करतोय या ठिकाणी सुरेश हेलबंड पोझर क्रिकेट संघाला कॅप्टन शत्तर रेशन लगेच जजवायचं आहे आणि इथून सलामीची जोडी जी आहे ते आपण या ठिकाणी पाठवायचे आहेत. टीम आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच मोरेवाडी क्रिकेट संघ टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. अगदी धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या 4 ओव्हरमध्ये तब्बल 56 धावा बनवल्या होत्या आणि त्या धावांचा पाठलाग इथून करायचा आहे मोरेवाडी क्रिकेट संघाला. आणि जशी आपण डावाला सुरुवात होईल तसं आपण मायक्रोफोन वरती आपण या ठिकाणी चर्चा करूया. ऐकूया आवाज. योगेश सर अपुणकर यांना सरांना आपण विनंती करतोय की आपण या मायक्रोफोन वरती नेक्स्ट मॅच आमचीच आहे. पुन्हा एकदा तुमच्यासमोर जॉईन होऊ. तोपर्यंत मी छोटासा ब्रेक घेतोय आणि आमच्या योगेश सरांचा आवाज पुन्हा एकदा नगरीमध्ये आपल्याला गुंगताना पाहायला मिळते. मी थांबतो तुम्ही थांबू नका. पाहत राहा WC इव्हेंट्स लाईव्हला. धन्यवाद. थँक्यू. आपण अगदी मायक्रोफोन वरती ज्यांचा आवाज अगदी गोड अगदी त्यांच्या आवाजातून आपण संपूर्ण या मॅचची अगदी आपण माहिती ऐकली. अगदी सुरेख आवाज आणि प्रेक्षकांना देखील मन भरून अशी ज्यांच्या मराठी अगदी वाणीतून अगदी समालोचन आपण ऐकलं. आपण मी आलो या मायक्रोफोन वरती देखील मला पुन्हा एकदा या मॅच मध्ये आपण पाहतोय. एक बाजूला पाहिली तर मोरेवाडी यांच्या पक्षामध्ये आपण पाहतोय मॅच. या बॉल्स वरती अगदी धावा येतात त्या मात्र वाईड +4 5 हाताचा पंजा ओपन केला जातोय. 5 धावा पहिल्या बॉल्स वरती अगदी गोलंदाज मार्क वरती हरीश गोलंदाजी करताना आपण पाहतोय. आपण पाहिलं तर मोरेवाडी यांच्या पक्षामध्ये मॅच सुरेश 11 पोसरी मैदानाच्या आतमध्ये लढत पाहायला मिळते. एक इनिंगचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचले 56. या अंकावरती येणारे 24 बॉल 57 धावांचा टार्गेट सेट केले. पहिला बॉल अगदी इथे मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु या बॉल वरती अगदी पनिशमेंट केली जाते. एक्स्ट्राची धाव वाईड स्वरूपामध्ये आपण पाहतोय. चेक करायचं तिसऱ्या पंचांकडे अपील केली जाते. माफ करा. आपण पाहतोय वर्ल्ड टेनिस क्रिकेट अगदी आपण पाहिलं तर इथे मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला तिसरे पंचांची इथे मात्र भूमिका या मैदानामध्ये आपण पाहतोय. अगदी कोणत्याही टीमला इथे मात्र चुकीचा निर्णय देण्यात येणार नाहीये. तिसऱ्या पंचांची भूमिका घेतली जाते. अगदी पाहिलं तर मैदानामध्ये 57 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉल वरती अगदी हाताचा पंजा ओपन केला. 4+6 अशा 5 धावा आल्या आणि या बॉल वर अगदी आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती चेक केले जाते आणि
चेक केलं जाते ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकाल वर्ल्ड टेनिस क्रिकेट अगदी यांच्या माध्यमातून चांगला लाईव्ह टेनिस क्रिकेट या मॅच अगदी आपण टिपलं जात आहे आणि हा बॉल आपण पाहिलं तर आपण हे रामा 11 पोखरवाडी आयोजित मध्ये हे शृंखला पाहतोय आणि दमदार आयोजन आणि अगदी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आणि हा बॉल अगदी डॉट स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये हरीश गोलंदाजी करतोय इथे मात्र पहिला बॉल डॉट आलाय अगदी गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा मैदानामध्ये तयार होतोय गोलंदाजी करण्यासाठी सुरेख बॉल लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे येतोय 4 धावांसाठी चौकार आपण पाहतोय मैदानामध्ये अगदी चौकार आले चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 9 या अंकावरती सुरेख बॉल लॉफ्ट केलाय बॉल हवेमध्ये ट्रॅव्हल झालाय क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय पोहोचत नाहीये बॉल पर्यंत तोपर्यंत या बॉल्स वरती अगदी धावा घेतल्या जात आहेत त्या मात्र दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळतीये चांगली संधी निर्माण झाली होती परंतु क्षेत्ररक्षक जणू तिथे नाहीये आणि 2 रन्स या बॉल वरती येऊन पोहोचले आहेत धावसंख्या 57 धावांचा पाठलाग करत असताना 11 या अंकावरती चांगली बॅटिंग पाहायला मिळते सूरज आणि कुमार ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली बॅटिंग करत असताना हो सुरेख फटका इथे मात्र ऑन ड्राईव्ह फटका खेचला क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय उचल फेक केली जाते तोपर्यंत या बॉल्स वरती आपण पाहिलं तर सिंगल रन्स येते मोरेवाडी बॅटिंग करत असताना आपण पाहतोय अगदी फटका फसलाय इथे मात्र झेलची संधी निर्माण झाली यष्टीरक्षक बॉल खाली आला चांगला झेल टिपलाय पहिल्या विकेटचं पतन इथे मात्र बॅक टू द पविलियन आपण पाहिलं तर कुमार गोल्डन डकची विकेट पहिला गडी बाद होतोय बॅक टू द पविलियन येस डीजे आज अगदी रणजी शृंखला आपण पाहतोय लाते जगन्नाथ स्मृती चषक 2026 मध्ये बदलापूर मध्ये शृंखला चालू आहे आणि या शृंखलेमध्ये अगदी विचार केला तर ठाणे या विपक्षामध्ये रायगड अशी लढत पाहायला मिळाली होती आणि त्या लढत मध्ये अगदी विचार केला तर रायगड टीमने अगदी वर्चस्व चांगलं तिथे दाखवलं आणि ठाणे टीमला पराभूत केलं आणि एका परवाच्या दिवसामध्ये अगदी इथे मात्र बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे अगदी ऑन स्क्रीन वरती चेक केला जाईल वाईड साठी अगदी आपण आमच्याकडे रिव्ह्यूची अपील केली जाते आणि परवा देखील विचार केला तर आदिवासी समाजामध्ये देखील विचार केला तर रायगड वर्सेस ठाणे अशी देखील लढत झाली होती आणि सुनील मुकणे त्या टीमचा कॅप्टन होता तेव्हा देखील रायगड टीमने वर्चस्व केलं अगदी विचार केला तर रायगड ही क्रिकेटची पंढरी आहे आणि क्रिकेटचा महासंग्राम हा मात्र रायगड मध्ये हा घडला जातो अगदी कोपऱ्यात अगदी टेनिस क्रिकेटचा अगदी गाजावाजा वाजला जातो असं टेनिस क्रिकेटला अगदी व्यवसाय क्रिकेट अगदी बनवून ठेवलंय आणि पाहिलं तर आज भावेश पवार फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते भावेश पवार अगदी ज्याला मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जिंकण्याची एक संधी मिळते आणि आवड देखील आहे परंतु त्याला या रायगड आणि ठाणे या मॅच मध्ये अगदी रोखलं गेलं आणि या मॅच विजय झाली रायगड टीम अगदी सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन आपण पाहतोय मॅच ऑन अगदी रामा 11 पोखरवाडी धाव संख्या अगदी पाहतोय आपण
12 या अंकावरती. चांगलं दमदार आयोजन. जय सोंडाई माता चषक 2026 पर्व पहिले आहे. तिसरा दिवस आपण पाहतोय अगदी या मैदानामध्ये. चांगलं मैदान आपण पाहिलं तर आयोजन अगदी गणेश दादा खडके आहे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. 3 दिवस अगदी शेवटच्या बॉल पर्यंत अगदी इथे मात्र आमच्या सोबत अगदी असतात. आणि आपण पाहतोय मोरेवाडी यांच्या विपक्षामध्ये सूरज 11 पोसरी अशी लढत पाहायला मिळते. सुरेश 11 पोसरी मोरेवाडी टीम फलंदाजी करते. 57 धावांचं अगदी आव्हान ठेवलं त्यांच्या समोर. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या अंकावरती. एक विकेट मात्र इथे मात्र पविलियन मध्ये आलाय तो मात्र कुमारच्या जागी नवीन बॅटर मैदानामध्ये कांता बॅटिंग करण्यासाठी गेला. आपण पाहतोय 57 अगदी मोठं आव्हान आपल्याला पाहायला मिळते. परंतु क्रिकेटमध्ये अगदी आव्हान असं कोणतंही अगदी सोपं किंवा कठीण नसतं. इथे मात्र रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न दुधारी तलवार केली होती. परंतु तिथे काय घडलंय तर अगदी डॉट बॉलची सांगता आली. अगदी खोलवर टप्प्यावरचा बॉल पाहायला मिळाला. बॉल अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसरला आणि डॉट बॉलची सांगता आली. धावसंख्या स्थिरावली आहे. चांगले मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. सरळ स्ट्रोक येत नाहीयेत. उलटी बॅट फिरवली जाते मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक वर्ग आता शांत पाहायला मिळतोय. इथे देखील अगदी पाहिलं तर लगातारचा दुसरा डॉट बॉल. फलंदाजावरती पकड जरूर केली जाते. अगदी बॉल अगदी वेगातून निघून चाललाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता येते. प्रयत्न केले जात आहेत परंतु अयशस्वी ठरतायत. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केल्याने यश मिळतं आणि ते इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय का. गोलंदाजाला इथे मात्र चांगली गोलंदाजी. इथे मात्र ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. हा देखील डॉट बॉल. येणारा प्रत्येक डॉट बॉल अगदी विचार केला तर मोरेवाडी टीमला घातक ठरू शकतो. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज मार्कवर असते. गोलंदाज प्रशांतने लगातारचे 3 डॉट बॉल फेकलेत. आजच्या दिवसामध्ये मेडन ओव्हर पाहायला मिळेल का. चांगली गोलंदाजी. इथे मात्र चुकीचा बॉल आणि त्यावरती चढवलेला हल्ला. बॉल निघून चालला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. मस्तक पे दस्तक. 1 बाउंस सीमा पार. टांगा पलटी घोडा फरार. येतोय 4 धावांसाठी चौकार. जे मस्त चौकार आलाय. लेट आलाय पण थेट आलाय. 4 धावा येतात या बॉल्स वरती. अगदी सुरेख बॅटिंग. अगदी पुढे स्टेप आउट करून खेळलाय फलंदाज. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. अगदी चांगलं सुरक्षित क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बॉलची पकड अगदी चांगली पाहायला मिळाली. सिंगल रन्स येते या बॉल वरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 डॉट बॉल आहेत. त्यानंतर चुकीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल होता. अगदी त्या बॉल वरती मोठा फटका आला नाही षटकारच्या स्वरूपामध्ये. परंतु तिथे मात्र 4 धावा जरूर आल्या. क्षेत्ररक्षकाला तिथे मात्र थोडस अगदी पाहिलं तर बमल केला आणि बॉल अगदी 4 धावा आल्या आणि एक सिंगल रन्स पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. इथे काय घडलंय. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. यष्टीरक्षक देखील चांगला पाहायला मिळतोय. अगदी बॅटची कड घेतली होती परंतु यष्टीरक्षक तिथे मात्र चांगला तत्पर पाहायला मिळतोय. आणि या बॉलवर देखील एकही रन येत नाहीये. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 17 या अंकावरती. आता मात्र येणारे 12 बॉल आणि 40 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 बॉल 40 धावा. प्रति ओव्हर मध्ये मात्र 20 धावेची सरासरी करावी लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. आपण पाहिलं तर सुरेश 11 पोसरी टीम या मैदानामध्ये चांगला खेळ. बॅटिंग केली तर मात्र 57 धावा जमवल्या. अगदी गोलंदाजी देखील तेवढ्या ताकदीची पाहायला मिळते. आता मात्र नवीन गोलंदाज. सांघिक 3रं वैयक्तिक पहिलं षटक. अनिश गोलंदाज मार्क वरती मार्गस्थ होतोय. 6 चेंडू असतील अनिल साठी गोलंदाजी करण्यासाठी. डिफेंड करायचे आहेत. 40 धावा 12 बॉल मध्ये. आता मात्र थोडस दडपण असेल बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. ते मात्र मोरेवाडी टीम फलंदाजी करत असताना प्रति ओव्हर 20 धावा. अगदी 3 मोठे फटके जणू खेचावे लागतील. ऑन स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय. सुरेश पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. ताकद कमी पाहायला मिळतीये आणि पहिल्या बॉल वरती विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट. ठोक डीजे.
पाहतोय दडपणाखाली बॅटिंग करत असताना, कारण की चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल आणि त्या प्रयत्नामध्ये अगदी आपण पाहिलं तर ताकद कमी पाहायला मिळाली. फटका अगदी देखणा होता, परंतु थोडीशी आपण ताकद कमी पाहायला मिळाली आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक अगदी तैनात होता. झेल सुरेख टिपली आणि फलंदाज बॅक टू द पविलियन आपण पाहिलं तर सलामीला गेलेला फलंदाज सुरेशच्या पारीचा अंत झाला. न्यू बॅटर मैदानामध्ये चौथ्या क्रमांकावरती रमेश. आता मात्र 11 बॉल 40 धावा. पहिल्या बॉल वरती विकेट. इथे मात्र चांगला बॉल, अगदी गती वेगवान आहे. चित्याच्या चपळाईमध्ये पाहिलं तर अगदी वेगामध्ये बॉल, वेगावरती स्वार पाहायला मिळतोय. अनिश गोलंदाजी करत असताना दुसरा बॉल डॉट. प्रत्येक येणारा डॉट बॉल अगदी दडपण निर्माण करेल फलंदाजी करणाऱ्या मोरेवाडी टीम साठी. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. प्रेक्षक वर्ग देखील अति शांत पाहायला मिळतोय. जोपर्यंत षटकार चौकारांची आतिषबाजी होत नाहीये तोपर्यंत प्रेक्षक वर्गाचं मन जिंकणार नाहीये. षटकार आला तर मात्र प्रेक्षक वर्ग कॅच पकडण्यासाठी प्रयत्न करेल, कारण की प्रेक्षक वर्गासाठी देखील आईवा कॅच साठी 500 रुपयाचं बक्षीस आपण पाहिलं तर मुख्य आयोजक गणेश दत्ता खडके यांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. इथे मात्र ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न. या बॉल वरती अगदी देखील पाहिलं तर तिसरा डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतेय. अगदी फलंदाजांना बीट करणारी गोलंदाजी पाहायला मिळतेय. आक्रमण करण्याचे प्रयत्न जरूर केले जात आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये शांतता पाहायला मिळतेय. बॅटर बॅटिंग करत असताना रमेश अगदी आल्यानंतर 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. 9 बॉल आणि 40चं समीकरण. अगदी सुंदर बॉल टाकला आणि हा फटका अगदी विचार केला तर गली रिझनच्या डोक्यावरून पटकावण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु अगदी या गोलंदाजीची आपण शैली पाहिली तर प्रत्येक बॉल वरती अगदी वेग जरूर पाहायला मिळतोय. उसळी घेतली या बॉलने, अगदी थोडासा बाउन्स झाला आणि फलंदाजाला बीट करून क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतेय. इथे मात्र फटका चांगला ऑन साइडला खेचलाय लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल खाली येईल आणि या बॉल वरती आता मात्र सिंगल येते. सिंगल के बिना कुछ नहीं मिलेगा मेरे भाई, और सिंगल लेगा तो आपने को जीत नहीं मिलेगा. इथे मात्र मोठे फटके खेचावे लागतील. आता मात्र 8 बॉल आणि 39 धाव्यांची गरज आहे. येणाऱ्या प्रत्येक बॉल वरती षटकार. 7 बॉल आणि 39 धावेची गरज आहे. प्रत्येक येणाऱ्या बॉल वरती षटकार खेचावा लागणार होता. इथे मात्र आता 3 षटकांची खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 19 या अंकावरती आहे. 6 बॉल आणि 38 धावा. अगदी एखादा चुकीचा बॉल जर फेकला, एक्स्ट्राच्या रन जर आपल्याला पाहायला मिळाल्या, 6 बॉल वरती 6 षटकार आले तर मात्र मॅच विन होऊ शकते. त्यासाठी फलंदाज देखील तेवढ्या ताकदीचा पाहायला पाहिजे. ऑन साइडला आपण पाहतोय नवीन गोलंदाज मार्क वरती गोलंदाज अगदी मार्गस्थ होताना स्लॉगवरचं षटक हाणामारीचं षटक म्हटलं जातं. समीर गोलंदाजीसाठी आलाय, परंतु येणाऱ्या प्रत्येक बॉल वरती षटकार येणं गरजेचं आहे. परंतु अगदी दडपण असेल फलंदाजी करणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. अगदी कांता आणि रमेश फलंदाजी करण्यासाठी इथे मात्र संजय. पहिलाच बॉल अगदी इथे मात्र ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. अगदी सुरुवात चांगली केली आहे गोलंदाजाने. समीरने डॉट बॉल आलाय. धावसंख्या सिरावली जाते. अगदी पाहिलं तर विचार केला तर चांगली फलंदाजी केली होती, परंतु गोलंदाजी देखील सुरेख पद्धतीने पाहायला मिळते. अगदी फलंदाजांवरती पकड निर्माण केली आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम जणू या गोलंदाजीने केलंय. अगदी स्टेट ड्राईव्ह फटका. क्षेत्ररक्षक येतोय बॉल खाली आणि एक सिंगल येते. अगदी आता मात्र मॅच अगदी आपण पाहिलं तर सुरेश 11 पोसरी टीम च्या बाजूने आपल्याला जाताना पाहायला मिळतेय, कारण की 2 डॉट बॉल आलेत आणि त्यानंतर आता मात्र 4 बॉल मध्ये आणि हा देखील आपण डॉट बॉल पाहतोय. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. अगदी मॅचची जणू हवा काढून सोडली या गोलंदाजाने. अगदी विजयाच्या दिशेने आपण पाहू शकाल तर सुरेश 11 पोसरी टीम चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धावा चांगल्या जमवल्या होत्या. इथे मात्र फटका येतोय अगदी लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल खाली येईल आणि इथे मात्र डॉट बॉल येतोय. कोणती धाव मात्र या बॉल वरती अगदी आपण पाहिली नाही.
चांगला खेळ अगदी पाहिला तर 4 गोलंदाज पाहिले, हरीशनी गोलंदाजी केली, धावा आल्या त्या मात्र 12 रन्स आपण पाहिला. दुसरं षटक इथे मात्र गोलंदाज मार्कवरती प्रशांतने 17 धावा खर्च केल्या होत्या. 5 धावा खर्च केल्या होत्या आणि मात्र तिसरी गोलंदाजी करत असताना अनिशने मात्र 2 धावा, अगदी चांगली गोलंदाजी आणि चौथं षटक अगदी प्रगतीपथावरती पाहिलं तर 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 3.5 चा खेळ समाप्त झालाय. 1 धाव आले या गोलंदाजीवरती. चांगली गोलंदाजी, अगदी शेवटचा बॉल आणि हा बॉल अगदी अगदी आपण पाहिलं तर उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल निघून चालला. एक अतिरिक्त रन्स येते. एक्स्ट्राची धाव आपण पाहतोय. धावसंख्या पुढे सरसावली जाते 21 या अंकावरती. समीर गोलंदाजी करत असताना एक बॉल मध्ये आपण पाहिलं तर 36 रन्स. फटका सजवलाय. ताकद कमी पाहायला मिळते, उंची जास्त आहे आणि या बॉल्स वरती अगदी पाहिलं तर टीम विजयी झाली आहे. ती मात्र सुरेश 11 पोसरी विजयी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत टीमचे कौतुक अगदी आपण पाहू शकाल. नेक्स्ट मॅच या मैदानामध्ये वरोसे रमेश आणि याच्या विपक्षामध्ये हरिग्राम या दोन टीम मध्ये लढत पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही टीमने सज्ज राहायचंय. टॉस मात्र जिंकलाय समीर. आपण यायचंय अगदी मॅन ऑफ द मॅच साठी. नेक्स्ट मॅच वरोसे रमेश आणि त्याच्या विपक्षामध्ये हरिग्राम आणि टॉस जिंक